नमस्कार विद्यार्थिनींनो, आज आपण आपल्या क्रॉप सायन्स पेपर फर्स्ट यामधील चॅप्टर फर्स्ट किंवा युनिट फर्स्ट सिरियल क्रॉप्स यामध्ये एकूण 8 क्रॉप आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि यामधील पहिलं जे क्रॉप आहे पॅडी किंवा आपण त्याला राईस म्हणतो. आपण मराठीमध्ये म्हणायचं झालं तर तांदूळ, हे क्रॉप आज आपण अभ्यासणार आहे. पॅडी याला ग्रामीण भाषेमध्ये साळ असं सुद्धा म्हटलं जाते. सर्वांना परिचित आहे. तर आपण सुरुवातीला त्याचं बॉटॅनिकल नेम पाहूयात. ओरायझा सटायवा. बॉटॅनिकल नेम आहे ओरायझा सटायवा. ओरायझा हे जीनस आहे आणि सटायवा हे स्पेसीज आहे. ज्यावेळेस आपण बॉटॅनिकल नेम लिहितो त्यावेळेस आपण जीनस आणि स्पेसीज याला वेगवेगळं अंडरलाईन करणं अपेक्षित आहे. यानंतर याची फॅमिली आहे ग्रॅमिनी. आता हे सिरियल क्रॉप्स आहे आणि जे काही सिरियल्स क्रॉप आपण पुढे शिकणार आहोत त्या सर्व सिरियल क्रॉपची फॅमिली ही ग्रॅमिनी असणार आहे. हे पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ओरिजिन म्हणजे त्याचं मूळ स्थान, आपण त्याला ओरिजिन म्हणतोय, ते आहे साऊथ ईस्ट एशिया. म्हणजे आपल्याकडेच जवळपास याचं सुरुवातीला उत्पादन घेतलं गेलेलं आहे. साऊथ ईस्ट एशिया हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तर या स्लाईडमध्ये आपण पॅडी म्हणजेच तांदूळ किंवा भात याचं बॉटॅनिकल नेम, फॅमिली आणि ओरिजिन हे पाहिलेलं आहे. परत एकदा आपण ते रिवाइज करूयात. बॉटॅनिकल नेम ओरायझा सटायवा, फॅमिली ग्रॅमिनी आणि ओरिजिन साऊथ ईस्ट एशिया. यानंतर आपण पुढच्या स्लाईडकडे वळूयात. यामध्ये आपण पाहणार आहोत युजेस ऑफ राईस किंवा याला इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ राईस असं सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. 2 मार्काला आपल्याला शॉर्ट नोट्स सुद्धा यावरती येऊ शकते. युजेस ऑफ राईस ऑर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ राईस. पहिला पॉईंट्स आहे राईस इज द स्टेपल फूड. तर स्टेपल फूड म्हणजेच काय, तर भात हा आपल्या रोजच्या आहारामध्ये मुख्य अन्न आहे किंवा आपल्या रोजच्या आहारामध्ये असतोच. 100% आपण भाताचा वापर करतो. तर राईस इज द स्टेपल फूड म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, स्टेपल फूड ऑफ 60% पॉप्युलेशन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे जगामध्ये जी 60% पॉप्युलेशन आहे किंवा 60% लोकसंख्या आहे, त्या 60% जी लोकसंख्या ही भाताचा वापर मुख्य अन्न किंवा स्टेपल फूड म्हणून करते. सेकंड पॉईंट, इट कंटेन्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. या व्यतिरिक्त भातामध्ये किंवा राईसमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात, त्याचबरोबर प्रोटीन्स, काही प्रमाणामध्ये फॅट्स, मिनरल्स आणि काही विटॅमिन्ससुद्धा यामध्ये आढळून येतात. जसं की विटॅमिन बी, विटॅमिन सी काही प्रमाणात, थोड्या प्रमाणात यामध्ये आपल्याला यापासून मिळतात. थर्ड, राईस
राईस ब्रॅन कंटेन 18 to 20% ऑइल. आता राईस ब्रॅन म्हणजे काय, तर आपण जी साळ म्हणतो, ज्यापासून आपण तांदूळ मिळवतो, त्याचं जे टर्फल आहे, वरचं आवरण आहे, तर त्याला आपण ब्रान असं म्हणतो. आणि त्यापासून किंवा त्यामध्ये 18 ते 20% ऑइल आपल्याला आढळून येते. आणि हल्ली बाजारामध्ये सुद्धा राईस ब्रॅन ऑइल हे आपल्याला मिळते. आणि टी व्हीमध्ये पण आपण बघत असाल, याची जाहिरात ही मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळते. तर राईस ब्रॅन कंटेन 18 to 20% ऑइल. आता हा जो तिसरा पॉईंट आहे, यामध्ये फिल इन द ब्लँक्ससाठी आपल्याला येऊ शकते की राईस ब्रॅनमध्ये किती % ऑइल असते, तर ते किती आहे, 18 ते 20%. त्यानंतर चौथा पॉईंट्स आहे, पॅडी स्ट्रॉ इज यूज्ड ॲज मॅन्युरिंग, मल्चिंग ॲज वेल ॲज पॅडिंग मटेरियल. पॅडी स्ट्रॉ म्हणजे काय, तर त्याला भाताचे काड असं आपण म्हणतोय. हार्वेस्टिंग केल्यानंतर जे काही त्याचं जे स्टॉक आहे, स्टेम आहे, तर ते म्हणजे पॅडी स्ट्रॉ. तर त्याचा वापर आपण मॅन्युरिंग म्हणजे खत तयार करण्यासाठी, त्यानंतर मल्चिंग म्हणजे काय, तर 2 रोपामध्ये किंवा 2 ओळीमध्ये, पिकामध्ये 2 ओळीमध्ये आपण आवरण, आच्छादन देतो टू कन्झर्वेशन ऑफ सॉईल मॉइश्चर. तर यासाठी आपण मल्चिंगचा वापर करतो, ॲज वेल ॲज पॅडिंग मटेरियल. पॅडिंग मटेरियल म्हणजे काय, तर एखादे फर्निचर असतील, काचेच्या वस्तू असतील, तर त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी आपण ते फुटू नये किंवा त्याला काही इजा होऊ नये म्हणून त्याचा वापर करतो. त्याला काय म्हणतात, पॅडिंग मटेरियल. तर याच्यासाठी सुद्धा पॅडी स्ट्रॉचा वापर केला जातो. पुढचा 5वा पॉईंट्स आहे, राईस ब्रॅन, पॅडी हस्क अँड स्टॉक आर यूज्ड ॲज अ फॉडर. आता राईस ब्रॅन म्हणजे आपण त्याचं टर्फल आहे किंवा आवरण आहे, त्याचा वापर, त्याचबरोबर पॅडी हस्क म्हणजे तांदूळ काढल्यानंतर जे काही भुसा आपण त्याला म्हणतो, त्याला पॅडी हस्क म्हणतात. अँड स्टॉक, त्याचे भाताचे जे काड आहेत, तर त्या सर्वांचा वापर आपण जनावरांसाठी करतो, फॉडर पर्पज म्हणून करतो. पुढचा पॉईंट्स आहे 6वा, इन्फेरियर क्वालिटी ऑफ राईस इज यूज्ड ॲज अ पोल्ट्री फीड. आता यामध्ये इन्फेरियर क्वालिटी म्हणजे, आता आपल्याला भाताचे बरेच प्रकार किंवा बऱ्याच व्हरायटी आपल्याला माहिती आहे, जसं आंबेमोहर असेल, बासमती असेल, HMT असेल, कोलम असेल, बरोबर आहे, तर इंद्रायणी असेल. तर यामध्ये सुद्धा काही जे तांदूळ आहेत किंवा काही जे भात पीक आहे, तर काहींची क्वालिटी ही कमी दर्जाची असते. जसं आपण रेशनिंगचे तांदूळ आपण बघितले असेल, तर आपण त्याला कमी दर्जाचे म्हणतो किंवा त्याचं पॉलिश नसते किंवा तो जाड असतो. तर अशा प्रकारचे जे तांदूळ आहे, तर याचा वापर कोंबड्यांना खाद्य म्हणून केला जातो. इन्फेरियर क्वालिटी ऑफ राईस यूज्ड ॲज अ पोल्ट्री फीड. त्यानंतर पुढचा पॉईंट्स आहे, राईस बाय प्रोडक्ट. आता यापासून काही बाय प्रोडक्टसुद्धा तयार केले जातात. त्यामध्ये पार्च्ड राईस, याला आपण चुरमुरे किंवा मुरमुरे असं म्हणतो. आणि दुसरं आहे बिटन राईस म्हणजे पोहे. तर यापासून आपण जे आहे राईस, यापासून चुरमुरे किंवा पोहे हे सुद्धा आपण तयार करतो. तर आपण पाहिलेत युजेस ऑफ राईस, किंवा जर प्रश्न दुसऱ्या प्रकारे आला तर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ राईस. 2 मार्काला आपल्याला शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. 4 याचे युजेस लिहिणं अपेक्षित आहे. आणि जर 3 मार्काला प्रश्न आला तर 6 मुद्दे लिहिणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजे त्या प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाला वेटेज किती आहे, त्यानुसार आपल्याला त्याचे युजेस लिहावे लागतील. त्यानंतर आपण पाहूया, याला इकॉलॉजी असं आपण म्हणतो. इकॉलॉजीमध्ये आपण सॉईल आणि क्लायमेट हे 2 मुद्दे पाहत असतो. तर पहिला मुद्दा आपण पाहूया, सॉईल.
की राईस किंवा तांदूळ या पिकासाठी कशा प्रकारची जमीन आवश्यक आहे. पहिला मुद्दा आहे, राईस इज ग्रोन इन ऑल टाइप्स ऑफ सॉईल इन्क्लुडिंग ॲसिडिक अँड अल्कलाईन. तर तांदूळ हे पीक आहे, राईस हे आहे, हे जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आपण ते घेऊ शकतो. पण त्यामध्ये सुद्धा ॲसिडिक सॉईल आणि अल्कलाईन सॉईल असेल तर त्यामध्ये सुद्धा आपण भात पिकाचं चांगलं उत्पादन घेऊ शकतो. सेकंड पॉईंट आहे, इट ऑल्सो ग्रोन ऑन खार लँड्स, म्हणजे ज्या खारवट जमिनी आहेत त्या ठिकाणी सुद्धा, अँड लॅटरॅटिक सॉईल इन महाराष्ट्र. लॅटरॅटिक म्हणजे काय, तर ज्या जमिनी कोकणामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या जमिनी आढळतात. लॅटरॅटिक म्हणजे रेड सॉईल किंवा जांभ्या जमिनी आपण त्याला म्हणतो. तर अशा प्रकारच्या जमिनीमध्ये महाराष्ट्रामध्ये जनरली आपण खार लँड्स किंवा ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी साचून राहते, खारवट झालेले आहे, अशा ठिकाणी सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. मग आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे, खार लँड्स अँड लॅटरॅटिक सॉईल इन महाराष्ट्र. तिसरा मुद्दा आहे, सॉईल शुड बी फर्टाईल अँड वेल ड्रेन्ड. तर या ठिकाणी बाकीच्या पिकाप्रमाणेच आपल्याला हे दोन मुद्दे इथं सेम येणार आहेत पुढे सुद्धा. सॉईल शुड बी फर्टाईल म्हणजे ती जमीन सुपीक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर वेल ड्रेन्ड म्हणजे पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी आवश्यक आहे. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, द ऑप्टिमम pH रेंज इज 5.5 to 7. तर याच्यासाठी जो सामू आवश्यक आहे या पिकासाठी तो 5.5 ते 7च्या दरम्यान ही जी रेंज आहे ती उपयुक्त आहे. तर मुख्यत्वे सॉईल या मुद्द्यामध्ये आपल्याला ॲसिडिक आणि अल्कलाईन सॉईल यामध्ये सुद्धा आपण हे पीक घेऊ शकतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्राचा जर विचार केला तर खार लँड आणि लॅटरॅटिक सॉईल यामध्ये हे पीक आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे इकॉलॉजीमध्येच दुसरा महत्त्वाचा आहे, क्लायमेट. इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. हे ट्रॉपिकल क्रॉप आहे. आता ट्रॉपिकल म्हणजेच काय, तर दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे, इट रिक्वायर वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट. ज्या ठिकाणचं हवामान उष्ण आणि दमट आहे, बरोबर आहे, तर याला आपण काय म्हणणार आहे, ट्रॉपिकल क्लायमेट, ट्रॉपिकल क्रॉप. म्हणूनच त्याला आपण म्हणतो ट्रॉपिकल क्रॉप. जनरली कोकणाचा आपण जर विचार केला तर कोकणामध्ये अशा प्रकारचं हवामान असते आणि कोकणामध्येच आपण भात पिकाचं उत्पादन हे जास्त प्रमाणामध्ये घेत असतो. तिसरा मुद्दा आहे, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. आता आपण सुरुवातीला बघितलेले आहे की भात हे पीक ट्रॉपिकल आहे आणि यासाठी उष्ण ते दमट हवामानाची गरज आहे. आणि उष्ण आणि दमट हवामान असेल तर त्या ठिकाणचं जे टेम्परेचर आहे तर ते जास्तच असणार आहे. त्यामुळे भात या पिकासाठी लागणारं जे टेम्परेचर आहे, तापमान आहे, ते किती लागणार आहे, तर 20 ते 37 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर चौथा मुद्दा आहे, रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ रेनफेड पॅडी इज मोर दॅन 1000 मिलीमीटर, 1000 मिलीमीटर. तर पॅडी हे सेमी ॲक्वॅटिक प्लॅंट्स आहे, वॉटर लविंग प्लॅंट्स आहे, आपल्याला माहिती आहे. आणि यामध्ये आपण जे रेनफॉल किंवा पाऊस या पिकासाठी लागणार आहे तर तो पाऊस कसा लागणार आहे, जास्त प्रमाणामध्ये त्याला गरज आहे पावसाची, तर तो जवळपास 1000 मिलीमीटरपेक्षा सुद्धा जास्त पाऊस जरी असेल तरी या पिकाचं उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकते. तर या स्लाईडमध्ये आपण सॉईल आणि क्लायमेट हे दोन मुद्दे अभ्यासलेले आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्हरायटीज, की राईस या पिकाच्या जाती कोणकोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत. यामध्ये सुरुवातीला आपण पाहूयात लोकल व्हरायटीज, की लोकल लेवलला त्या घेतल्या जातात. लोकल व्हरायटीजमध्ये आहे आंबेमोहोर. तर आंबेमोहोर ह्या व्हरायटीचं नाव आपण ऐकलेलं असेल. आंबेमोहोर 157
आणि दुसरी व्हरायटी आहे सेम आंबेमोहोर 159. त्यानंतर लोकल व्हरायटीमध्येच तिसरी आहे कर्जत 184. त्यानंतर सुहासिनी आणि सत्या. तर यामधल्या कुठल्याही 2 व्हरायटीज आपण लक्षात ठेवू शकतो, ज्या आपल्याला सोप्या वाटतात लक्षात ठेवायला, त्या आपण लक्षात ठेवू शकतो. नंतर हाय यील्डिंग व्हरायटी म्हणजे आपण त्याला हायब्रिड व्हरायटीज असं सुद्धा म्हणतो आहे. हायब्रिड व्हरायटीजमध्ये IR8, IR-22, त्यानंतर साबरमती, कृष्णा, जया आणि रत्ना. तर या हाय यील्डिंग व्हरायटीज आहे. आणि ज्या खालच्या व्हरायटी आहे जसं साबरमती असेल, कृष्णा असेल, जया आणि रत्ना, तर हे जे नावं आहेत ती इझिली आपल्या लक्षात राहू शकतात. नंतर सेंटेड व्हरायटीज, सेंटेड व्हरायटी त्यामध्ये बासमती आपल्याला माहिती आहे, आंबेमोहोर आणि चिन्नोर या कुठल्या व्हरायटी आहेत, सेंटेड व्हरायटी आहेत. ठीक आहे. तर यावरती सुद्धा आपल्याला 1 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तो आपण लक्षात ठेवायचा आहे. सेंटेड व्हरायटी बेसिकली ज्या सेंटेड व्हरायटी आहे त्याबद्दल प्रश्न हा विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये. आणि खाली बघा स्लाईडमध्ये शेवटी आपल्याला खाली दिलेला आहे स्टेट राईस रिसर्च स्टेशन, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये राईस रिसर्च स्टेशन आहे, विज्ञान केंद्र म्हणतो आपण, की ज्या ठिकाणी भातावरती प्रयोग चालतात वेगवेगळे, भाताच्या वेगवेगळ्या व्हरायटी त्या ठिकाणी डेव्हलप केल्या जातात. तर ते कुठे आहे, कर्जत म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये. आणि सेंट्रल लेवलचा विचार केला, देश पातळीवरचा विचार केला, तर सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट ते कुठे आहे, तर कटक, कटक म्हणजे ओरिसा या ठिकाणी सेंट्रल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. हे सुद्धा आपल्याला आपल्या माहितीसाठी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा पाहणार आहोत, ऑब्जेक्टिव्ज फॉर ब्रीडिंग न्यू व्हरायटीज इन राईस. ज्यावेळेस आपण भाताच्या नवीन नवीन जाती तयार करतो, नवीन हायब्रिड व्हरायटीज तयार करतो, तर त्या हायब्रिड व्हरायटीज तयार करण्यामागे कोणकोणते ऑब्जेक्टिव्ह आहेत, काय काय उद्देश आहेत, तर तेच आपण या स्लाईडमध्ये पाहणार आहोत. पहिला मुद्दा आहे हाय यील्ड, म्हणजे जी काही व्हरायटी आहे भाताची त्यापासून जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कसं मिळेल, हे महत्त्वाचा उद्देश आपल्याला या ठिकाणी जेव्हा आपण नवीन व्हरायटी तयार करत असतो तो महत्त्वाचा उद्देश ठेवायचा असतो. त्यानंतर अर्लीनेस, अर्लीनेस म्हणजेच काय, तर त्याचा लाईफ सायकल जे आहे, ड्युरेशन आहे, कमी दिवसाची व्हरायटी आपल्याला कशी तयार करता येईल, तर हा सुद्धा दुसरा ऑब्जेक्टिव्ह आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तिसरा ऑब्जेक्टिव्ह आहे रेजिस्टंट फॉर सॅलिनिटी. आता जी जमीन किंवा ज्या जमिनी क्षारयुक्त आहे, ठीक आहे, तर त्या जमिनीमध्ये सुद्धा आपण भात पीक कशा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो किंवा तशा व्हरायटीज आपण तयार करू सुद्धा एक उद्देश आपल्याला नवीन व्हरायटी ज्यावेळेस आपण तयार करतो तर हा उद्देशसुद्धा पुढे ठेवायचा असतो. त्यानंतर ड्रॉट रेझिस्टंट, ड्रॉट रेझिस्टंट म्हणजे काय, तर दुष्काळी भाग, की ज्या ठिकाणी पाऊस हा अत्यंत कमी पडतो आणि त्या अशा कमी पावसातसुद्धा एखादी भाताची व्हरायटी आपण त्या ठिकाणी त्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो का, तर हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह यामागचं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर लॉजिन रेझिस्टंट, लॉगिंग म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी दलदलीची जमीन आहे, पाणी जास्त प्रमाणामध्ये साचून राहते, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण भाताचं पीक घेऊ शकतो किंवा अशी व्हरायटी डेव्हलप करू शकतो की ती त्या कंडिशनला रेझिस्टंट असेल किंवा त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ते पीक तग धरून राहू शकेल. त्यानंतर कंट्रोल ऑफ वाईल्ड राईस. आता यामध्ये वाईल्ड राईस म्हणजे जंगली भात असं आपण म्हणतो. तर यामध्ये ज्यावेळेस आपण भात पिकाचं उत्पादन घेतो, जशी लागवड करतो, तर त्यामध्ये जी काही जंगली भात आहे तर तो सुद्धा आपल्याला काढावा लागतो. त्या ठिकाणून एखादं उत्पादन जर घेतलं तर त्या ठिकाणून जंगली भात
त्यामुळे त्याला इजा होऊ शकते, जे मुख्य पीक आहे त्याला. तर अशा काही व्हरायटीज आपण डेव्हलप करायच्या की ज्या ठिकाणी याचं जे आहे कंट्रोल आपण या वाईल्ड राईसचं करू शकतो. नंतर पुढचा मुद्दा आहे पेस्ट अँड डिसीज रेझिस्टंट. तर यामध्ये भात पिकावर येणारे जे किडी आहेत किंवा जे रोग आहेत तर त्या किडींचा किंवा रोगांचा कमीत कमी त्याच्यावर प्रादुर्भाव व्हावा अशा रेझिस्टंट व्हरायटी आपल्याला या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. हा एक महत्त्वाचा उद्देश यामागचा आहे की एखादी किडी किंवा एखादा रोग जर त्या पिकावर आला तर त्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ते होऊ नये म्हणून त्या पिकावर रोगच येऊ नये तर अशासुद्धा व्हरायटीज आपल्याला तयार करता येऊ शकतात. आणि शेवटचा मुद्दा आहे क्वालिटी ऑफ राईस. त्या क्वालिटी ऑफ राईसमध्ये साईज ऑफ ग्रेन, त्या दाण्यांचा आकार, नंतर ॲरोमा म्हणजेच त्याचा वास कसा आहे, सेंटेड आहे का, नंतर कुकिंग क्वालिटी कशी आहे त्याची, आणि न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याच्यामध्ये मिनरल्स असतात किंवा विटॅमिन्स किती प्रमाणामध्ये, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्यामध्ये असावे लागतील किंवा जास्तीत जास्त प्रमाणाने कशा प्रकारे ती व्हरायटी तयार करता येईल. तर ह्या क्वालिटीच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला अशा व्हरायटी तयार करता येऊ शकतात. तर एकूण 8 ऑब्जेक्टिव्ह आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रीडिंग न्यू व्हरायटीज इन राईस. नवीन व्हरायटी तयार करत असताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलेलं आहे तर बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, त्यानंतर युजेस, नंतर आपण व्हरायटीज पाहिलेल्या आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह फॉर ब्रीडिंग न्यू व्हरायटीज इन राईस. आणि पुढच्या लेक्चरमध्ये यातला पुढील भाग आपण पाहणार आहोत. धन्यवाद.